नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? नीलम कृष्णा गोरेगावकर. आपण कुठून आलात? तालुका मानगाव, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 22 जुलै 2018 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर जशी महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने केली जाते, मंदिरात जाणे, नारळ वगैरे फोडणे, फुलं वगैरे, अगरबत्ती वाहणे, जसं गणेशोत्सवाला का गणपती आणणे घरात, 5 दिवस त्यांची पूजा करणे, नवरात्र आलं का 9 दिवस उपवास करणे, तीर्थस्थळावर जाणे, अशी जी पारंपरिक पद्धतीने जी सगळी घरातली भक्ती करत होते त्याप्रमाणे आम्ही भक्ती करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपण का स्वीकारला आणि त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली? ही सगळी भक्ती करताना आम्हाला असा लाभ कुठला झालेलाच नाही. घरात नुसती भांडण वगैरे व्हायचे, नुसतं द्वेष असायचा, चिडचिड व्हायची घरामध्ये. तर असं करताना संत रामपालजी महाराजांचे साधना चॅनलवरती सत्संग ऐकलं. त्याच्यामध्ये ज्ञानगंगा पुस्तकाचा उल्लेख झालेला होता. माझे मिस्टर बँकेमध्ये कामाला असताना त्यांना तिथे भगतजी जे होते त्यांनी पुस्तक दिलेलं ज्ञानगंगा म्हणून. ते पुस्तक ते घरी घेऊन आले. ते पुस्तक आम्ही वाचलं. त्याच्यामध्ये जी भक्ती आहे, संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती लिहिलेली आहे शास्त्रानुसार, ती जेव्हा कळली तेव्हा अंगावर शहारे आले का आपण जी भक्ती करतोय ही चुकीची आहे. आपल्याला अशी शास्त्रानुकूल भक्ती केली पाहिजे. आपल्याला हे सत्संग, संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले पाहिजेत. ह्यांनी जे पुस्तकात दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला भक्ती करणे जरुरी आहे. त्यानुसार आज ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यावरती आम्ही घरात असंच माझ्या मिस्टरांना बोललो का हे सत्संग गुरुजींचे कुठे चालतात, आम्हाला सत्संग ऐकायचे आहेत. म्हणून आम्ही ठाण्यामध्ये 22 जुलैला सत्संग ऐकण्यासाठी म्हणून गेलो. तर तिथे परमात्मांनी दया केली, आम्हाला शरणामध्ये घेतले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे तुम्हाला सर्वप्रथम पुस्तकाच्या माध्यमातून कळालं आणि संत रामपालजी महाराजांनी प्रकाशित जे पुस्तक आहे ज्ञानगंगा हे तुम्ही वाचलं, त्याचप्रमाणे त्यांचं सत्संग ऐकलं. तर संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते असं काय आहे की ज्या ज्ञानाकडे आपण आकर्षित झालात आणि आपण तुरंतच त्यांच्या भक्तिमार्गात आलात? संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा पुस्तकामध्ये शास्त्रानुसार भक्ती सांगितलेली आहे, जे वेद वगैरे ह्याच्यावरती अनुकूल आहे. शास्त्रानुसार भक्ती कशी केली जाते ह्याचा उल्लेख झालेला आहे त्या पुस्तकामध्ये. आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग कुठे मिळेल, आपल्याला सद्भक्ती कशी मिळेल ह्याचा मेन उल्लेख त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचल्यावर आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळतोय. ही भक्ती करून आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे शास्त्रोक्त ज्ञान आहे ते आपल्याला पटलं आणि आपली धारणा झाली की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावी, म्हणून आपण त्यांचा अनुग्रह घेतला. तर त्यानंतर जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जुडला आहात, तर त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या परिवाराला व आपल्याला काय काय अनुभव आले आणि काय काय त्यांच्यापासून आपल्याला समाधान किंवा लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांचे नामोपदेश घेतल्यापासून सर्वात मोठा लाभ म्हणजे सद्भक्ती मिळालेली आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळालेला आहे. आणि कुटुंबामध्ये आमच्या सतत दवाखाना चालू असायचा, छोटे मोठे आजार चालूच असायचे, महिन्याला डॉक्टरकडे जायलाच लागायचं. पण आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने एक ही गोळी न खाता, एक हे कुठलं औषध न घेता पूर्णपणे दवाखाना बंद झालेला आहे. आणि सगळ्यात मोठा लाभ असा की जेव्हा 2020 मध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला तेव्हा अशी परिस्थिती झालेली का लोक एवढी घाबरलेली का आता कोरोना आहे म्हटल्यावरती काय होते आणि काय नाही. ह्या वेळातच माझ्या मिस्टरांना कोरोना झालेला आणि त्यावेळी नगरपालिकेवाले जेव्हा घरी आले की तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहायला लागेल, तेव्हा भाजीपाळा वगैरे काही न मिळता 14 दिवस आम्हाला क्वारंटाईन राहायला लागलं. आमचा संत रामपालजी महाराजांवर पूर्णपणे विश्वास होता की जे पण करतील ते आमचे संत रामपालजी महाराज करतील. आज त्यांच्या दयेने मिस्टरांना कुठली गोळी, कुठलं औषध, कुठलं काही न खातात परमात्म्यांनी, संत रामपालजी महाराजांनी त्यांना वाचवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा नगरपालिकेवाले आले की ते बोलले का तुम्ही ह्यांची रूम वेगळी ठेवा, ह्यांचं हंतरून वेगळं ठेवा, ह्यांची भांडी वेगळी ठेवा,
तेव्हा एक पूर्णपणे विश्वास ठेवून, संत रामपालजी महाराजांवर विश्वास ठेवून आम्ही हे कुठल्याही प्रकारचं काही केलं नाही. पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र राहिलेलो आहोत आणि आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या दयेने आम्हाला कोणालाही, आमच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नाही, कोणाला कोरोना झालाच नाही आहे. आणि आज परमात्मांच्या दयेने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने माझ्या मिस्टरांना एक गोळी न खाता, कुठलं उपचार न करता परमात्माने त्यांना वाचवलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या दयेमुळे आज कोरोनासारख्या महाराक्षसावर आपण व आपल्या परिवाराने मात केला आणि त्यातून आपण सुखरूप बाहेर आलात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल? संदेश तर परमात्मा देतात. आम्ही एक प्रार्थना करू इच्छितो की संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनल्स आहेत, त्याच्यावरती सत्संग चालतात. आणि मग मुख्य म्हणजे जे संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञानगंगा पुस्तक लिहिलेलं आहे ते तुम्ही जरूर वाचा. त्याच्यामध्ये जे मोक्षप्राप्तीचा मार्ग पण आहे आणि काय ज्ञान आहे, कशी आपण भक्ती केली पाहिजेत शास्त्रानुसार, त्याचं सगळं ज्ञान परमात्म्यांनी, संत रामपालजी महाराजांनी त्याच्यात दिलेलं आहे. तर एक प्रार्थना म्हणून ते ज्ञानगंगा पुस्तक जरूर वाचा. आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संग सगळ्या चॅनल्सवर प्रसारित होत आहेत, जसं की फेसबुक, यूट्यूब, ट्विटरवरती. तिथे ज्या सत्संगमध्ये पट्टी चालतात त्या पट्टीवरती मोबाईल नंबर येतात. त्या नंबरवरती संपर्क साधल्यावर तुम्हाला जवळचे नामदान सेंटरचे नंबर मिळतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुललेले आहेत. तिथे जाऊन तुम्हाला निःशुल्क नामदीक्षा संत रामपालजी महाराजांकडून मिळेल. धन्यवाद. सत साहेब.